यारो मुंबई आर्मी रॅली भरती 2026 तर पहा विद्यार्थी मित्रांनो, यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचा आज ग्राउंड झाला आणि ज्या विद्यार्थ्यांचा यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचा आज ग्राउंड झालं तर त्यांचाच अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार. आज 5 फेब्रुवारीला यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड कशा प्रकारे झालं, एका बॅचमध्ये किती पोरं रनिंगसाठी सोडले आणि एका बॅचमधून किती पोरांना रनिंगमध्ये पास केलं, ॲक्सिलेंटचे किती पोरं घेतलं जात आहे, सेकंड ग्रुपचे, तिसऱ्या ग्रुपचे, चौथ्या ग्रुपचे आणि त्याचबरोबर 1600 मीटर रनिंगसाठी काय टाईम त्या ठिकाणी दिला जात आहे, ॲक्सिलेंटसाठी काय टाईम दिला जात आहे, सेकंड ग्रुपसाठी काय टाईम दिला जात आहे, तिसऱ्या ग्रुपसाठी काय टाइम दिला जात आहे, चौथ्या ग्रुपसाठी काय टाइम दिला जात आहे आणि त्याचबरोबर आज मुलांनी कोणकोणत्या चुका केल्या होत्या त्यांना डायरेक्ट घरी पाठवण्यात आलं. त्याचबरोबर आपल्याला कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं, कोणकोणत्या चुकांनी करायच्या आहे, ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे चालू आहे, ग्राउंडच्या अंदर डॉक्युमेंट कोणकोणते लागत आहे, उंची, छाती, वजन किती ग्राउंडच्या अंदर घेऊन राहिलं, सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून A to Z माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. जास्त करून यारो मुंबई आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज ज्या काही विद्यार्थ्यांनी चुका केल्या तर त्यांना डायरेक्ट घरी पाठवण्यात आलं. तर कहून आज 5 फेब्रुवारीला ग्राउंड होतं, त्यांच्या हॉल तिकीटवर 5 फेब्रुवारी होतं. तर काही विद्यार्थी सकाळी आले होते 5 फेब्रुवारीला, तर आर्मीवाल्यांनी डायरेक्ट त्यांना घरी पाठवलं. ठीक आहे, म्हणजे सांगायचं एवढंच की आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे एक दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू झाली होती. ज्यांचं ग्राउंड 5 फेब्रुवारीला होतं तर ते विद्यार्थी 4 फेब्रुवारीला त्या ठिकाणी ग्राउंडवर हजर होते आणि रात्री त्या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणार 9 वाजतापासून विद्यार्थ्यांना गेटच्या अंदर एंट्री त्या ठिकाणी होता आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट सुद्धा सोबत त्या ठिकाणी लागत आहे. यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे हे एक दिवस अगोदरपासून या ठिकाणी ग्राउंड चालू होते. एक लक्षात ठेवा, तुमच्या हॉल तिकीटवर जे पण तारीख असेल, जे काही तुमच्या हॉल तिकीटवर तारीख असेल तर त्याच्या एक दिवस अगोदर आपल्याला ग्राउंडवर या ठिकाणी हजर राहायचं आहे. तुमच्या हॉल तिकीटवर सर्व काही पत्ता आहे. ठीक आहे, सर्व काही भरतीचे मिळवत आहे. ठीक आहे, सर्व काही पत्ता तुमच्या हॉल तिकीटवर आहे. एक दिवस अगोदर आपल्याला या ठिकाणी पोहोचायचं आहे. तर ज्यांचा ग्राउंड 5 फेब्रुवारीला होतं तर ते विद्यार्थी 4 फेब्रुवारीला 9 वाजतापासून ग्राउंडवर हजर होते. तर त्यांना सर्वात अगोदर गेटच्या अंदर एंट्री दिली. एंट्रीच्या वेळेस त्या ठिकाणी 2 डॉक्युमेंट चेक केलं जातं, आधार कार्ड आणि हॉल तिकीट. हे जर 2 डॉक्युमेंट नसेल तर डायरेक्ट घरी पाठवले जाते. तर हे 2 डॉक्युमेंट पण विद्यार्थ्यांना गेटच्या अंदर एंट्री दिली. वरतं फक्त 2 डॉक्युमेंट व्हायचे, आधार कार्ड आणि हॉल तिकीट. बाकी सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्या बॅगेमध्ये फाईलमध्ये ठेवायचे, झेरॉक्स वगैरे सर्व. ठीक आहे, तर हे काही प्रोसेस झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना ग्राउंडच्या अंदर घेतलं. त्या ठिकाणी जे मुलांना बसून ठेवलं जात आहे, त्याचबरोबर हाईट वगैरे त्या ठिकाणी घेतल्या जात आहे आणि त्याचबरोबर एक आणखीन यामध्ये चेंजेस करण्यात आला आहे की ज्यांचा 2-2 जे विद्यार्थी 2-2 पेपर पास झाले तर त्यांचं जे ग्राउंड आहे हे अलग या ठिकाणी होत आहे. एक लक्षात ठेवा, कारण की विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर 2-2 पेपर पास आहे तर ग्राउंड कसं होणार आहे. तर अलग अलग त्या ठिकाणी ग्राउंड होत आहे आणि अलग अलग ग्राउंड होतं. आपल्याला 2 पैकी फक्त एकच चूज करता येते. एक तर तुम्ही GD झालं, ट्रेड्समॅन झालं, टेक्निकल झालं किंवा जे काही तुमचे 2 तुम्ही पोस्ट काढले, 2 तुम्ही पेपर या ठिकाणी पास झाले आहे तर त्यापैकी एकाच आपल्याला त्या ठिकाणी देता येते. एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर 2 पैकी एक त्या ठिकाणी आपल्याला चूज करायला लावते. एक लक्षात ठेवा. ठीक आहे, रनिंगच्या अगोदर. ठीक आहे, अशा प्रकारे ते प्रक्रिया आहे. तर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे. तर 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी काहीच होत नाही. जसे 12 वाजले तशी ज्या विद्यार्थी मिळवणं ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया चालू होत आहे. जसे 12 वाजले तसे मुलांचे हॉल तिकीट स्कॅन केलं जात आहे. हॉल तिकीट स्कॅन केल्यानंतर मुलांना गेटच्या अंदर त्या ठिकाणी नेलं जात आहे आणि बसून ठेवलं जात आहे आणि तिथं 100-100च्या बॅचेस त्या ठिकाणी तयार केल्या जात आहे. 100-100च्या 3 बॅचेस त्या ठिकाणी तयार केल्या जात आहे. तर आज जर आपण पाहिला, आज जे विद्यार्थी मिळवणं त्या ठिकाणी 100-100च्या बॅचेस त्या ठिकाणी तयार केल्या. त्यानंतर 100 पोरं त्या ठिकाणी मोजून त्यांना माहिती दिल्या जात आहे ग्राउंडच्या अंदर आपल्याला धावायचं कसं, आपल्याला बोलायचं नाही आहे. ठीक आहे, सर्व काही माहिती त्या ठिकाणी आर्मीला देत आहे, मोटिवेट सुद्धा त्या ठिकाणी करत आहे आणि हे काही प्रक्रिया झाल्यानंतर ते 100 विद्यार्थी उठत आहे आणि रनिंगसाठी त्या ठिकाणी नेत आहे आणि वरतं झेंडा त्या ठिकाणी लाल करत आहे. तर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं जसं गो स्टार्ट म्हटलं तसं त्या ठिकाणी रनिंग चालू होतं. एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आज जर आपण पाहिलं एका बॅचमध्ये 100 पोरं रनिंगसाठी सोडले. 100 पैकी जे विद्यार्थी मिळवणं जवळपास या ठिकाणी 78 विद्यार्थी आज रनिंगमध्ये पास केले, ज्यामध्ये एक्सिलेंटचे जवळपास 27 विद्यार्थी होते, सेकंड ग्रुपचे 30 विद्यार्थी होते आणि तिसऱ्या ग्रुपचे जे विद्यार्थी मिळवणं 11च्या आसपास होते आणि चौथ्या ग्रुपचे सुद्धा 9 की 10 विद्यार्थी होते. अशा प्रकारे 78 विद्यार्थी घेतले आणि एक जी बॅच होती त्यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं 67 विद्यार्थी घेतले. एक्सिलेंटचे 25-30च्या दरम्यान त्या ठिकाणी घेतल्या जात आहे. सेकंड ग्रुपचे सुद्धा 25-30च्या दरम्यान घेतल्या जात आहे. बाकी तिसऱ्या चौथ्या ग्रुपमध्ये जे कमी घेतल्या जात आहे, 12-13 अशा प्रकारे पोरं घेतल्या जात आहे. ठीक आहे, आणि कोणकोणत्या बॅचमध्ये 70 पोरं सुद्धा या ठिकाणी आज घेतले. म्हणजे कोणकोणत्या बॅचमध्ये 65, 70,
77, 78 अशा प्रकारे पोरं जे विद्यार्थी मित्रांनो घेतल्या जात आहे. ज्यांनी रनिंग काढली त्यांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जातं आणि जे विद्यार्थी कटले रनिंगमध्ये तर त्यांना तिथून बॅगा उचलायला लावत आहे आणि त्यांना गेटच्या बाहेर त्या ठिकाणी केल्या जात आहे. एक लक्षात ठेवा. आणि ज्यांनी रनिंग काढली त्यांना बसून ठेवलं जात आहे. त्यांची प्रोसेस त्या ठिकाणी रातभर चालत आहे. त्यांच्या हातावर शिक्के दिले जाते. ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली, ॲक्सिलेंटचा शिक्का, सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली, सेकंड ग्रुपचा शिक्का. तर पहा, ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली तर आपल्याला 60 मार्क भेटणार आहे. सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली 48 मार्क भेटणार आहे. तिसऱ्या ग्रुपमध्ये कमी मार्क भेटते. एक लक्षात ठेवा, 38च्या आसपास या ठिकाणी भेटते वाटते. ठीक आहे, अशा प्रकारे मार्क भेटते. आणि चौथ्या ग्रुपला पण थोडेफार कमी भेटते. तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांचे लॉंग जम्पसाठी त्या ठिकाणी मुलांना लिहिलं जात आहे. लॉंग जम्प त्या ठिकाणी मारायला लावत आहे. लॉंग जम्प झाल्यानंतर जिगजॅग त्या ठिकाणी घेतला जात आहे. जिगजॅग झाल्यानंतर 10 पुलअप्सचा घेतला जातात. 10 जर पुलअप्स आपण काढल्या तर 40 मार्क भेटते. आणि जसजशा कमी पुलअप्स काढणार आहे तसतसे कमी मार्क्स तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे, 10 जर काढले 40 मार्क भेटणार आहे पैकीच्या पैकी. अशा प्रकारे ग्राउंड झाल्यावर सुद्धा जे विद्यार्थी मिळून ज्यांनी रनिंग काढली एक्सिलेंट किंवा सेकंड ग्रुपमध्ये 10 पुलअप्सचा काढला ते सुद्धा विद्यार्थी समोर कटत आहे. तर ते कायच्यात हे झाल्यानंतर हे प्रक्रिया झाल्यानंतर त्या ठिकाणी उंची घेतला जात आहे. 168 सेंटीमीटरपेक्षा जर आपली उंची कमी असेल 1 सेंटीमीटर जरी तर आपल्याला रिजेक्ट केलं जाते, आपल्याला पॉईंट दिला जाते. ठीक आहे, त्याचबरोबर तुमची छाती जर तिथं कमी पडली 77 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर कमी जर पडली तर आपल्याला तिथं रिजेक्ट केलं जाते, आपल्याला बाहेर केलं जाते. ठीक आहे, तुम्ही ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढा, सेकंड ग्रुपमध्ये काढा किंवा 10 पुलअप्सचा काढून सुद्धा मुलं त्या ठिकाणी काढत आहे. आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी वजनामध्ये मुलं काही काढत आहे. 50 किलोपेक्षा जर खाली असेल तुमचं वजन, 50 किलोपेक्षा जर 1 किलो जरी कमी असेल, किती ग्राम जरी कमी असेल तर आपल्याला रिजेक्ट केल्या जाते, आपल्याला काटल्या जाते. एक लक्षात ठेवा, आपल्याला जे पॉईंट दिला जाते तर आपल्याला बाहेर केलं जाते. एक लक्षात ठेवा, तुम्ही रनिंग काढा, तुम्ही पुलअप सुद्धा काढून सुद्धा त्या ठिकाणी मुलं उंची छाती वजनमध्ये या ठिकाणी काढत आहे. तर आपलं जर वजन 50 किलोच्या खाली असेल तर 1 किलो आपलं वाढून घ्या. म्हणजे सांगा त्यावेळेस की एखादा डझन केळं तुम्ही ग्राउंडच्या अंतरने न्यू देते त्या ठिकाणी. ठीक आहे, बॅगेमध्ये. आणि ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढा, रनिंग काढल्यानंतर पुलअप्स वगैरे झाल्यानंतर जे विद्यार्थी मिळून तुम्ही केळं वगैरे खा एखादा डझन, जेणेकरून ते वजन आपलं वाढणार आहे आणि वजनात आपण त्या ठिकाणी बसणार आहे. आणि हे प्रक्रिया झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना आणखी रातभर त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या प्रक्रियासाठी नेलं जाते. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जे डॉक्युमेंट लागत आहे, आधार कार्ड झालं, हॉल तिकीट झालं, 10वीची मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC, त्याला शाळा सोडला दाखला सुद्धा म्हटलं जाते. शाळा सोडला जर दाखला जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड न्या. त्याचबरोबर आपल्याला सरपंचाचा रहिवासी दाखला न्यायचा, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला न्यायचा आहे, कास्ट सर्टिफिकेट न्यायचा, डोमिशियल न्यायचा आहे. आणि कास्ट सर्टिफिकेट जे ओपन कॅटेगरीचे आहेत त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागत नाही. बाकी OBC असाल, SC ST कॅटेगरीचे असाल तर कास्ट सर्टिफिकेट न्याय लागते. सरपंचाचा रहिवासी दाखला सांगितला, पोलीस पाटलाचा रहिवासी सांगितला आहे, कॅरेक्टर सर्टिफिकेट लागणार आहे पोलीस स्टेशनमधलं. त्याचबरोबर अनमॅरिड सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे आणि नोटरी लागणार आहे. वकिलाच्या घरून आपल्याला नोटरी करायची आहे, तहसीलमधली नोटरी चालणार नाही आहे. प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये जे विद्यार्थी मिळून ॲडव्होकेटचे घर आहे, वकिलाचे घर आहे, डायरेक्ट त्यांच्या घरी जायचं आणि त्यांना म्हणायचं की मला नोटरी करून द्या, तर ते तुम्हाला करून देते. 100 रुपयातच नोटरी करून भेटते, जास्त पैसे लागत नाही. तहसीलमधली जर नोटरी करसाल तर ते त्या ठिकाणी चालणार नाही, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, वकिलाच्या घरी जाऊन आपल्याला करायचे. आपल्या जिल्ह्यामध्येच करा, तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल, तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल, मुंबई जिल्हा म्हणा, त्याचबरोबर आणखी कोणता पण तुमच्या जिल्हा असेल तर आपल्या जिल्ह्यामध्ये केली चालते, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये केली चालते. ठीक आहे, तर 5-10 मिनिटं 5च मिनिटात ते होऊन जाते, एक लक्षात ठेवा, नॉर्मली आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला फोटो लागणार आहे. फोटो आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो 40 फोटो न्या. ज्यावेळेस आपण रनिंग काढली तेव्हा 20 फोटो लागते. आणि मेडिकल जे विद्यार्थी मित्रांनो 1 दिवस नंतर आपलं मेडिकल राहते त्यावेळेस सुद्धा 20 फोटो लागते. तर 40 फोटो आपल्याजवळ राहू द्या. आणि हे काही डॉक्युमेंट सांगितले हे सर्व ओरिजिनल त्या ठिकाणी सोबत न्यायचे आणि प्रत्येकाच्या 2-2 झेरॉक्स नाही. आर्मीवाले एक झेरॉक्स मागते पण 2-2 झेरॉक्स पडल्या राहू द्या. ठीक आहे, अशा प्रकारे प्रक्रिया. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे यारो मुंबईबद्दल. आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.